स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे आज सोलापूरच्या दौऱ्यावर आले होते। या दौऱ्यात सोलापूर शहर आणि जिल्हा ग्रामीण असे वेगवेगळे 2 मेळावे ठेवण्यात आले होते। त्यातूनही राष्ट्रवादीतील गटबाजीचे उघडपणे दर्शन झाले। पण राष्ट्रवादीच्या ग्रामीण मेळाव्यात खुर्ची नाट्य रंगले। तटकरेंनी उमेश पाटलांचे जाहीररित्या कान टोचले। मेळाव्यात त्याचीच चर्चा रंगली होती। सोलापूर जिल्ह्यातील संघटनेच्या रचनेसंदर्भात तुम्ही सांगितले फोटो टाकला आणि नाही टाकला तरी चालेल। खाली बसलेले उमेश पाटील म्हणाले, तुम्ही म्हणाल तसं, असं खाली बसून उमेश पाटील बोलले। त्यावर तटकरे म्हणाले, असं मी जनरल बोलतोय, तुम्ही अंगावर कशाला घेताय, म्हणत जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी कान टोचले। पुढे बोलताना सुनील तटकरे म्हणाले, माझ्या जागेवर बसलात हे विसरू नका, मान रखो कभी कभी। एवढ्यात उमेश पाटील त्या खुर्चीवरून उठून दुसरीकडे जाऊन बसू लागले। पण तटकरेंनी बसा बसा, मी देतो ना परवानगी, मी दिली ना परवानगी म्हणत तटकरेंनी उमेश पाटलांना त्यांच्या खुर्चीत बसवण्याचे सूचित केले। मागच्या 41 वर्षांपासून हे सगळं पाहत मी मोठा झालो आहे, असं म्हणत उमेश पाटील यांना कानपिचक्या दिल्या। राष्ट्रवादी पक्षाच्या ग्रामीण मेळाव्यात तटकरे हे भाषणासाठी उभे राहिल्यानंतर त्यांच्या रिकाम्या खुर्चीवर जिल्हाध्यक्ष उमेश पाटील हे जाऊन बसले होते। त्यामुळे प्रदेशाध्यक्ष तटकरे यांनी उमेश पाटील यांना सुनावले। एकंदरीतच राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या मेळाव्यात रंगलेल्या खुर्ची नाट्याची चर्चा होत आहे। आता तुम्ही संघटनेची रचना कशी करावी हे तुम्ही सांगितलं। फोटो टाकला नाही टाकला तरी चालेल। तुम्हाला नाही बोलत बाबा, मी जनरल बोलतोय, अंगावर कशाला घेताय, माझ्या जागेवर बसला ते विसरू नका, भान रखो कभी कभी, ऐसे बैठो बैठो आता बसून, अरे मी देतो ना परवानगी, अरे मी दिली ना परवानगी बाबा, बस आता काय हसतो काय, आता मी 41 वर्ष झाली बाबा सगळं बघत लहानपणापासून, आता काय नवीन काय।